लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सारणी गावचे सुपुत्र रतन तमशेट्टी यांची शिवसेना औसा उपतालुका प्रमुखपदी निवड। औसाचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या शुभ हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आला सत्कार। सारणी गावचे सुपुत्र रतन तमशेट्टी यांची शिवसेना औसा उपतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे। रतन तमशेट्टी हे सारणी गावचे तरुण तडफदार युवा नेतृत्व असल्याने व गेल्या 10 वर्षापासून सक्रिय राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करून सारणी ग्रामपंचायतचे उपसरपंच ते शिवसैनिक असा त्यांचा राजकीय प्रवास असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून औसा तालुक्यावर विधानसभेत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी माजी आमदार दिनकरराव माने यांची मोर्चे बांधणी सुरू असून अनेक शिवसैनिकांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या। यावेळी शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व लोकनेते तथा औषधचे बुलंद तोफ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक लातूर जिल्हा प्रमुख तथा औसाचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या शुभ हस्ते निवडीचे पत्र देऊन रतन तमशेट्टी यांना शिवसेनेच्या औसा उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती पत्र देण्यात आले। यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष सूर्यवंशी, महिला जिल्हा संघटिका जयश्रीताई उडगे, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, उपतालुका प्रमुख प्रदीप क्षीरसागर, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, तालुका समन्वयक महादेव साळुंके, शहर प्रमुख सुरेश भुरे, उपशहर प्रमुख किरण कदम, वैभव मोरे, किरण पांचाळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।